उद्धव सांगतो भगवंताला, स्वामी तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने ती वृथा, तुझी कृपा झाली अच्युता भवव्यथा स्पर्शेना. म्हणजे जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जेवढ्या जेवढ्या व्यथा आहेत आपल्या, जेवढ्या आपल्याला दुःख आहेत, त्या दुःखाचं निरसन होणार नाही सांगतो उद्धव. सांगतो भगवंताला, जेव्हा तुझी कृपा होत नाही स्वामी, तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने ती वृथा. जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत कोट्यानुकोटी साधने जरी एखाद्याने केली, कोट्यानुकोटी, 100 नाही सांगितली, 1000 नाही सांगितली, कोट्यानुकोटी साधने जरी केली तरी जोपर्यंत भगवंताची कृपा आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होणार नाही. तुझी कृपा न होता झाली अच्युता भवव्यथा स्पर्शेना. आणि तुझी कृपा झाली अच्युता भवव्यथा स्पर्शेना. आणि भगवंता तुझी कृपा झाली तर जेवढे जेवढे दुःख आहेत त्या सर्व दुःखाचं निरसन होऊन भवव्यथा स्पर्शेना या मनुष्य देहाला येऊन, या मृत्यू लोकांमध्ये येऊन मनुष्य अनेक प्रकारचे दुःख भोगत बसतो. आणि त्या दुःखाचं निरसन तोपर्यंत होत नाही जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही. आणि भगवंताची कृपा व्हावी याच्यासाठी आपल्याला श्रीगुरूंनी साधना दिलेली, आपल्याला या भागवताचं वाचन दिलेलं आहे, ज्ञानेश्वरीचं वाचन आहे, त्याच्यानंतर हरिपाठ आहे, दासबोध आहे, तुकोबाऱ्यांच्या गाथा आहेत, सगळे कबीरांचे दोहे आहेत. हे सगळे कशासाठी दिले आपल्याला? तर आपल्या अंतःकरणाचा भाव दृढ व्हावा, भगवंताविषयी आपली श्रद्धा वाढावी, भगवंताविषयी आपला भाव वाढत जावा. आणि भावामध्येच भगवंत आहे. आपण कितीही पूजा केली आणि आपल्या अंतःकरणामध्ये तो भावच तयार झाला नाही तर भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून भावासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? म्हणून देव भावाचा भुकेला लिहिले की नाही. देवाला भूक कसली आहे? देवाला भूक कसलीच नाही, फक्त भावाची भूक आहे. कोणी लोक देवाला नारळ वाहतात, तर कोणी फुलं वाहतात, पानं वाहतात, कोणी काय काय अनेक प्रकारचे हार काय वाहतात. पण भगवंत सांगतो मला भाव व्हा. म्हणून देव भावाचा भुकेला. फुलं पानं वाहू नये अशातलं नाही, पण वाहताना आपला भाव तयार व्हायला पाहिजे. पण लोक नुसतंच आपलं काहीतरी व्हायचं म्हणून वाहतात, झाली भक्ती माझं, झाली माझी उपासना. तसं नाही सांगितलं. आपल्या भावासारखा मनी देव आठवावा ध्यानी. आपल्या भावासारखा मनी देव आठवावा ध्यानी. आपला जसा भाव होईल तसं देवाला आपल्या अंतःकरणामध्ये आठवता यायला पाहिजे. नुसतेच लोक फुलं वाहतात, पानं वाहतात, झाला भाव तयार होत नाही. मग अंतःकरणामध्ये भाव तयार व्हायला पाहिजे. आता आपल्याला शेवटच्या ओव्या आहेत 19व्या श्लोकामधल्या, त्या आपण आता सुरुवात करूया. आपल्याला 19व्या श्लोकामध्ये शेवटीला 19व्या अध्यायामधील 45व्या श्लोकामध्ये आता 19वा अध्याय जवळजवळ संपुष्टात आलेला आहे आणि शेवटच्या 3-4 ओव्या बाकी आहेत. तर भगवंत काय सांगतो? गुण आणि दोषाबद्दल सांगतो. भगवंत काय सांगतो? गुण आणि दोष ह्याच्याबद्दल काय सांगतो? गुणदोष देहाचे ठाई आत्मा नित्य विधेयी. गुणदोष कुठे आहेत? देहाच्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आत्मतत्व हेच आपलं काय आहे? सर्वस्व आहे. आत्म्याला धरणं, आत्म्याशी एकरूप होणं हेच सर्वस्व आपले. काही भक्ती हीच आहे की तुम्ही आत्मतत्वी धारी तोची एकलेली. म्हणजे आत्मतत्वाला धरणं, आत्म्याची भक्ती करणं, आत्म्यामध्ये रममान होणं, आत्मसुखामध्ये आनंदात राहणं, ही भक्ती सगळ्यात शेवटची भक्ती आहे. गुणदोष देहाचे ठाई आत्मा नित्य विधेयी. आत्मा कसा आहे? विधेयी म्हणजे तो देहाच्या पलीकडे आहे. आणि आपण देहभावावरच आहोत. प्रत्येक माणूस देहभावावर भक्ती करतो. पण भगवंत सांगतो गुणदोष देहाचे ठाई. म्हणजे जोपर्यंत आपण देहबुद्धीवर आहेत प्रत्येक माणूस, तोपर्यंत त्याच्याकडनं गुणदोष 100% होणार. मग आपल्याला काय करायला पाहिजे? तर आत्मतत्वापर्यंत जायला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकामध्ये दोषच दिसतात. प्रत्येक जीवामध्ये दोष भरलेले. का? साधना करता करता विधेयी स्थितीला जायला पाहिजे. म्हणून देहीच विधेयी होणे
करून काहीच न करणे, जीवमुक्तांची लक्षणे जीवमुक्त जाणती. रामदास लिहिले की नाही, देहीच विदेही होणे, देहामध्ये असतानाच विदेह स्थितीला जायला पाहिजे. करून काहीच न करणे, जीवमुक्ताची लक्षणे जीवमुक्त जाणती. आणि तेच जीवमुक्त आहेत की जे विदेह स्थितीला गेले, जे देहभाव राहिले, ज्यांचा देहभाव वाढत गेला त्यांच्याकडे गुण वाढत जातात. आणि देहाच्या पलीकडं गेल्यानंतर, विदेह स्थितीला गेल्यानंतर मग आपल्याकडे गुणदोष राहत नाही, कारण आपण आत्मतत्वाशी एकरूप होतो. त्या चैतन्य तत्वाशी रममान होणं, चैतन्य तत्वाचा आस्वाद घेणं, चैतन्य तत्वाचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये सातत्याने साठवून ठेवणं ही भक्ती आहे. गुणदोष देहाचे ठाई, आत्मा नित्य विद्या. आत्मा नित्यपणे विदेह स्थितीला गेल्यानंतरच नित्य आहे. तो नित्यच, पण आपण विदेह स्थितीला जात नाही, आपण देहभावर आहोत. गुणदोष त्यांच्या ठाई सर्वता नाही उद्धवा. आणि असं का एकदा विदेह स्थितीला गेले मग त्यांच्याकडे गुणदोष राहत नाही. जसा जनक राजा, त्याचं एक पाय साम्राज्यात होतं, ते एक पाय त्याचं अग्नीमध्ये होतं. वैराग्य, अग्नी म्हणजे वैराग्यामध्ये होतं, एवढं त्यांच्याकडे वैराग्य होतं. असा वैराग्यशील राजा असल्यामुळे जनक राजा, त्याला प्रत्यक्ष नवनारायण भेटायला येतात. नवनारायण भेटायला येतात आणि नवनारायण त्यांना सांगतात की जेवढी पापे नाही त्रिजगती, तेवढी नामापाशी शक्ती. बघा, नामाकडे एवढी शक्ती आहे की तिन्ही जगामध्ये जेवढं पाप नाही तेवढी नामापाशी शक्ती आहे. जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. तिन्ही जगातली पापं तिन्ही जरी खंडातली पापं एकत्र केली, म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताल ह्या तिन्ही लोकातली पापं एकत्र केली आणि ती बांधून टाकली, तरी एका क्षणात नामाच्या अग्नीने त्याचा भस्म होऊन जाईल. साधके न देखावा गुणदोष, सिद्धाशी सहजची नाही जाण, तरी दिसू लागे दोषगुण, तरी आली नागवण दोघांशी. साधकेने देखावा गुणदोष, साधकाने तर गुणदोष बघायलाच नाही पाहिजे. आपण सर्व साधक स्थितीला आहोत, आपण कोणाचाच गुणदोष बघायचा नाही. आपलेच अवगुण वाटते आपणाशी गुण, आपले अवगुण आहेत पण आपल्याला ते गुण वाटतात. मग आपले अवगुण आहेत पण आपल्याला ते गुण वाटतात. म्हणून आपणच आपले अवगुण शोधले आणि त्या अवगुणांना आपण शोधून जर अवगुणांना बाजूला काढले तर आपल्याकडे दोषच राहणार नाही. पण आपल्याला ते जमत नाही. म्हणून साधकेनं देखावा दोष गुण, सिद्धाशी सहजची नाही जाणं. आणि हे गुणदोष सिद्धाकडे सहजची नाही, म्हणजे सिद्ध माणसाकडे हे गुणदोष नसतातच. साधकाकडे जरी असलं पण सिद्धाकडे अजिबातच नसतात. जरी दिसू लागे दोष गुण, तरी आली नागवण दोघांशी. जरी हे गुणदोष जर दिसले साधकाकडे की सिद्धाकडे, तर दोघांना नागवण येणार. म्हणजे काय होणार? दोघांची फजिती होणार. नागवण म्हणजे फजिती होणार दोघांची. म्हणून गुण आणि दोष हे नाहीच पाहिजे. साधकाची प्राप्ती बुडे, सिद्धी तात्काळ उडे. साधकाला जे काय प्राप्त व्हायचं ते प्राप्त होणार नाही. काल मी तुम्हाला बरंच सांगितलं याच्यावर की एकदा का ते गुणदोष माणसाकडे दिसायला लागले तर हळूहळू आपली साधना निघून जाते. आपल्या अंतःकरणामध्ये मलिनता येते, आपला तिरस्कार वाढतो. आणि तिरस्कारायचा पाप नाही. जगामध्ये सगळ्यात मोठा पाप असेल तो दुसऱ्याचा तिरस्कार करणं. म्हणून जे जे भेटेल भूत, ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा, निश्चित 100% हाच भक्तियोग आहे. जे जे भेटेल भूत, जो जो आपल्याला दिसेल जीव, ते मानिजे भगवंत. त्या प्रत्येक जीवामध्ये भगवंत बसलेला आहे असा भाव आपल्याकडे तयार होणं, हाच भक्तियोग. ह्यालाच भक्तियोग म्हणतात. पूजा अर्चा करणं म्हणजे ते आपल्या पहिली पायरी आहे, ती करून अशातली वार्ता नाही खरा. पण त्याने सांगितलं जे जे भेटेले भूत, ज्ञानोबा सांगतात की नाही, जे जे भेटेले भूत ते मानिजे भगवंत. प्रत्येक जीव हा भगवंत आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, लिहिले की नाही. मग असं आहे ना, प्रत्येक माणसामध्ये तो महेश्वर भरलेला आहे. असा आपल्या जीवाचा भाव व्हायला पाहिजे, प्रत्येकाचा भाव व्हायला पाहिजे. भावामध्येच देव आहे. जे जे भेटेल भूत, ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित 100%.
जान माझा हाच भक्तियोग आहे, ह्याच्या पलीकडे भक्तियोग नाही. म्हणून प्रत्येकाने कोणाचाही तिरस्कार करायचा नाही. एवढं गुणदोषांचे साकडे दोहींकडे उद्धवा. आणि साधकाची प्राप्ती पुढे बघा, साधकाला काहीच प्राप्त होणार नाही. गुणदोष दिसलं त्याची साधनाच होणार नाही, त्याचं वाचनच होणार नाही. सिद्धाची सिद्धी तात्काळ उडे. सिद्धाकडे जेवढी सिद्धी असेल ना, एका क्षणात जाऊन जाईल, एका क्षणात सिद्धी जाईल आपण दोष बघितले तर. आणि म्हणून तुकोबाऱ्याला जरी मारलं एवढं तरी तेलाची वाटी घेऊन गेले ते. का? नम्रता आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. महापुरे झाडे जाती परंतु लव्हाले वाचती. लिहिले की नाही? लव्हाले वागतात लव्हाले. मोठे मोठे पूर आले, कितीतरी मोठा पूर आला. बघितलं का तुम्ही? आता आमच्याकडे असं या खाडीला पूर येतो मोठा मोठा. आमच्या बाजूला किती मोठे पूर येतात, घरापर्यंत पूर येतात. पण त्या खाडीच्या किनारी असलेले लव्हाले असतात, 8-8, 10-10 दिवस पाण्यामध्ये असतात. पण ते वाकून असतात, वागतात, असे वागतात. पाणी त्यांच्यावरून जातो आणि परत जसेच्या तसे उभे राहतात. तसं त्याने सांगितले, महापुरे झाडे जाती परंतु लव्हाले वाचते. लव्हाल्याचं काम काय? वाकणं. तसं आपण लव्हाल्यासारखं व्हायला पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला बरं का नमस्कार करायला पाहिजे, म्हणजे असा वाकून नमस्कार करायला पाहिजे. अजून एक दृष्टांत देतात ज्ञानोबराया, की फरली आहे तरुच्या शाखा, सहजची भूमी उतरे देखा, तैसे जीव विषय असे का खालावती. जे ज्ञानी माणसं आहेत ते फलली आहे तरुच्या शाखा. एखाद्या तरुला म्हणजे झाडाला खूप तो फुलांनी भरलेला आहे, तर त्याच्या फांद्या, त्याच्या डहाळ्या जमिनीकडं वाकलेल्या असतात. का? तर फळांचा भार त्याला सहन होत नाही आणि म्हणून तो जमिनीकडे झुकलेला असतो. तसा ज्ञानी माणसाला आपला ज्ञान आल्यानंतर तो सगळीकडे नतमस्तक होतो. त्याला ताठा येत नाही. तसं ताठा असा छाती फुगून चालत नाही माणूस. तो सगळीकडे नम्रतेने जातो, कारण ज्ञान आहे त्याच्याकडं. हे ज्ञानच माणसाला वाकवतो. अज्ञान माणसाला काय करतो? त्या अज्ञान माणसाला ताठा आणतो. अज्ञान काय करतो माणसाला? तर माणसामध्ये ताठा निर्माण करतो, म्हणजे अहंकार निर्माण करतो. आणि ज्ञान माणसाला वाकवतो, झुकवतो. म्हणून फलली आहे तरुच्या शाखा, सहज भूमीशी उतरे देखा. ज्या झाडाला फळं आल्यात, फुलं आल्यात, तो जमिनीकडे वाकला जातो. तैसे जीव विषय असे का खालावती. तर प्रत्येक जीवाला बघितल्यानंतर तो ज्ञानी पुरुष काय करतो? तर आपला नतमस्तक होतो. लहान असो, मोठा असो, भिकारी असो, राजा असो, कोणीही असो, त्याच्याकडे काय करतो? वाकून नमस्कार करतो. अशी ही चिन्ह सांगितलीत भगवंताने ज्ञानी माणसाची. सिद्धाची सिद्धी तत्काळ उडे. जर सिद्धाने जर उन्हे धुणे बघितले तर त्याची सिद्धी लगेच निघून जातो. येऊन गुणदोषांचे साकडे दोहीकडे. उद्धवा, दोघांना पण गुणदोष आहेत, म्हणून उद्धवा तू गुण आणि दोष बघूच नको. गुण दोष बघणं म्हणजेच काय आहे? म्हणजे दोष. आपल्याकडे दोष आहेत. ज्याला गुणदोष दिसत नाही तेच खरं गुण आहेत. गुणदोष दिसलेच नाही पाहिजे माणसाला. गुणदोष पाहणे, दुसऱ्याचे गुणदोष पाहणे हाच मुळी दोषातील महादोष आहे. आणि आपण दोषाकडे न पाहणे हाच सर्वात उत्तम गुण आहे. दोषाकडे न बघणं. कोणाचेच दोष बघायचे नाही. गुणदोषी भरले सृष्टी, तेथं न ठेवावी निजदृष्टी. सर्व सृष्टी, सर्व जग गुणदोषाने भरलेलं आहे, पण आपली तिथं दृष्टी नसली पाहिजे. तेथं न ठेवावी निजदृष्टी. एक कळवलोनी पोटी श्रीकृष्ण गोष्टी सांगितले. हे कृष्ण परमात्म्याला प्रत्येक जीवाचा कळवला आला. संतांना कळवायला आला. अशी कळवल्याची जाती करी लाभा विनप्रीती. बघा, संतांना कळवला आहे. कुठल्याच प्रकारचा लाभ, कुठल्याच प्रकारच्या लाभाची इच्छा न धरताना संत काय करतात? प्रत्येकाला ज्ञानदान करतात. एक पैशाची अपेक्षा करत नाही संत, त्याला संत म्हणतात. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. कुठल्याच प्रकारचा लाभ होईल असं संतांना वाटत नाही, पण आपल्याला मिळालेलं ज्ञान ते वाटत सुटतात. प्रत्येकाला वाटत सुटतात. कारण त्यांना बुडते हे जण न देखवे डोळा, म्हणून येते कळवळा. बुडते हे जण न देखवे डोळा. संपूर्ण जग बुडून चाललंय, अधोगतीला चाललंय, म्हणून येते कळवळा.
बुडते हे जण न देखवे डोळा. संतांना जग बुडतं त्यांना कळवायला येतो, त्यांच्या डोळ्यांनी बघितलं त्यांना वाईट वाटतं संतांना, आणि म्हणून काय करतात, म्हणून कळवण, म्हणून येते कळवला, म्हणून त्यांना कळवायला येतो, म्हणून त्यांना कळवायला येतो. गुणदोष विविध भेद ऐसे आहेत निषिद्ध, तरी ते का स्वमुखे गोविंद बोलिला प्रसिद्ध वेदानुवादे. गुणदोष विविध भेद, गुणदोषामध्येच भेद आहेत. भेद कुठे आहेत? गुणदोषामध्ये भेद आहेत. ऐसे आहेत निषिद्ध, असं निषिद्ध लिहिलं आहे. गुणदोष बघणे हा निषिद्ध आहे, म्हणजे शास्त्राला हे मान्य नाही. गुणदोष पाहणे हाच खरा मोठा गुन्हा आहे, आणि हे शास्त्राला मान्य नाही, हे निषिद्ध आहे. तरी का पा स्वमुखे गोविंद बोलिला प्रसिद्ध वेदानुवाद. तरी पण भगवंताने आपल्याला गुणदोषाचं वर्णन का केलं, असा उद्धवाला प्रश्न पडलाय. गुणदोष सांगणं, गुणदोष बोलणं, गुणदोष बघणं हे निषिद्ध आहे, हे शास्त्राला मान्य नाही. मग तरी पण उद्धवाच्या असं मनात वाटलं की भगवंताने हे का सांगितलं बरं, मध्येच कुठनं आणला विषय हा, हे सांगायला नाही पाहिजे. कारण गुणदोष न ऐकावे, गुणदोष न सांगावे असं लिहिलंय. गुणदोष कोणाला सांगायचे पण नसतात, कोणाला ऐकवायचे पण नसतात. याची अर्थीचा प्रश्न पुढे उद्धव करील दान, तेची व्यासाचे निरूपण विसावादान जीव शिवा. आणि काय सांगितले, अशा अर्थाचा प्रश्न यापुढे उद्धव करणार आहे. बघा आता उद्धव त्याला उलट प्रश्न विचारणार आहे, व त्याविषयीचे निरूपण हा जीवशिवांचा विसावाच आहे. आणि या प्रकारचा निरूपण जो आहे तो जीवाला आणि शिवाला विसावा देणार आहे. जीवाला आणि शिवाला विसावा कधी मिळणार आहे? साधना करून तर भेटेलच, पण जर साधना आपण करत राहिलो आणि आपण जर दुसऱ्याचे गुणदोष बघत राहिलो तर जीवाला विसावा मिळेल का? नाही मिळणार विसावा. म्हणून गुणदोष बघूच नाही. गुणदोष हेच आपले शत्रू आहेत असं समजावं आपण. एकामेकाचा हेवा दावा करणे हेच आपले शत्रू आहेत. कोणालाच नावं ठेवायची नाही. मस्तर ऐसे पाप नाही, मस्तर होतं त्याच्याने. म्हणून काय होतं, अभिमानी उठे मस्तर, मस्तर हे तिरस्कार, आणि पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बले. रामदास स्वामींनी लिहिलं आहे, अभिमानी उठे मस्तर. अभिमान माणसाला येतो, दुसऱ्याचे गुणदोष बघतो आणि मग माणूस मस्तर करतो दुसऱ्याचा. अभिमाना उठे मस्तर, मस्तर हे तिरस्कार. मस्तर केला की माणसाचा तिरस्कार करतो माणूस, आणि तिरस्कार ऐसे पाप नाही. आणि पुढे क्रोधाचा विकार, माणसाला क्रोध येतो, आणि क्रोध आला की माणसाचे काय होतं, क्रोध आला की माणसाचा संतुलन बिघडतो, आणि माणूस काही पण बडबडतो आपल्या मुखातून. आणि एखादा शब्द आपल्याकडनं वाईट गेला की गेलेला शब्द परत घेता येत नाही आपल्याला. एकदा का बाणातून आपल्याला जर बाणाच्या धनुष्यातून जर एकदा तो आपला बाण निघाला तर आपल्याला परत मागे येत नाही तो. तसा आपला ह्या मुखातून निघालेले शब्द जो आहे तो शब्द परत येत नाही. म्हणून प्रत्येकाने 10 वेळा विचार करा आणि एकदा बोला. कोणाशी बोलताना 10दा विचार करा. आज आपल्याला एखाद्या वेळेस म्हणून खरं दुर्जन भेटला, क्षमेचा धीर बुडाला, तरी मौनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधकू. संत रामदास सांगतात, खरं दुर्जन भेटला, दुर्जन भेटला, आणि आपल्याला काही वाईट वाकडं बोलायला लागला, आपल्याला मारायला उठला, तरी खरं दुर्जन भेटला, क्षमेचा धीर बुडाला. त्याला आपण 50 वेळा बोललो बाबा की माफ कर, तरी पण आपल्याला त्याने माफ केलं नाही, आणि आपल्यावर जर तो धावून आला किंवा आपल्याला वाईट शब्द बोलायला लागला, तरी मौनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधकू. तरी आपण मौन धरून आपला तो स्थळ जो आहे, ती जागा आहे, ती जागा पटकन आपण सोडून दुसरीकडे जायचा. असं संत रामदासांनी आपल्याला उत्तम प्रकारे यातनं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. खरं दुर्जन भेटला, क्षमेचा धीर बुडाला, तरी मौनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधकू. साधकांनी शांत चित्ताने त्या स्थळाचा त्याग करता यायला पाहिजे, म्हणजे ते स्थळ सोडून निघून जाता यायला पाहिजे. ते सकाम आणि निष्काम भक्त याचे अधिकार अभिव्यक्त, स्वय सांगेल भगवंत कथा अद्भुत ते पाय. आता याच्या पुढं भगवंताने सांगितलं आहे की सकाम भक्ती आणि निष्काम भक्तीचा अधिकार कृष्ण भगवान तर सांगणार आपल्याला. 20व्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे की सकाम आणि निष्काम भक्त
यांचे अधिकार अभिव्यक्त स्वये सांगेल भगवंत कथा अद्भुत ते पाही. भगवंत आपल्याला स्वतः ही कथा सांगणार आहे की निष्काम भक्त कसा असतो आणि सकाम भक्त आणि त्याची लक्षणं कशी असतात याच्याविषयी भगवंत आपल्याला स्वतः सांगणार आहे. संती द्याव्या अवधान श्रोते व्हावे सावधान, एका विनवी जनार्दन रसाल निरूपण पुढे आहे. संती द्यावे अवधान, जे जे संत आहेत, जे जे साधक आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे लक्ष द्या, अवधान. कारण ज्ञानोबा लिहिलं की नाही 13व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच लिहिलं आहे, तरी अवधान एकलेची द्यावे मग सर्व सुखाशी पात्र होईल. जर आपण व्यवस्थित लक्ष दिला, व्यवस्थितपणे आपण जर या श्रवणाकडे लक्ष दिला, सर्व अंगाचे करुणी कान, सर्व अंगाचे कान केले आपण आणि श्रवण केलं आपण, तर आपल्याला सगळं काही प्राप्त होईल. पण आपण सर्व अंगाचे कान करत नाही ना, आपलं लक्ष इकडे तिकडे जातो. एका क्षणात माणसाचं मन कुठे संपूर्ण ब्रह्मांडाला चक्कर मारून येतो. एवढी मनाची शक्ती आहे, एवढी मनाची गती आहे आणि ती गती थांबवता यायला पाहिजे प्रत्येकाला. संतही द्यावे अवधान श्रोते व्हावे सावधान. श्रोत्यांनी सावध व्हा, संतांनी अवधान द्या, इकडे लक्ष द्या, श्रोत्यांनी पण लक्ष द्या. एका विनविनी जनार्दन असं रसाल निरूपण पुढे आहे. एका विनवी जनार्दन, एका म्हणजे एकनाथ महाराज जनार्दन कृपेच्या, जनार्दनांच्या म्हणजे आपल्या श्रीगुरूंच्या कृपेने पुढे रसाल निरूपण सांगणार आहेत. ते आपण 20व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगणार आहेत.